श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। तसं तर बघा, आपल्या आजूबाजूला जे पशु पक्षी प्राणी असतात त्यांना आपण वेळोवेळी काहीतरी खायला द्यायला पाहिजे। जसं की आपल्या अंगणामध्ये, आपल्या गच्चीवर, आपल्या बाल्कनीमध्ये चिमण्यांसाठी, कबुतरांसाठी आपण काही खायला ठेवू शकतो। आपल्या आजूबाजूला जर कुठे गाय असेल तर गायीसाठी आपण कधीतरी चारा देऊ शकतो। आपल्या आजूबाजूला भटके कुत्रे असतील तर कधीतरी त्यांना आपण काहीतरी खायला टाकू शकतो। काहीच जर शक्य नसेल तर आपल्या दारामध्ये, आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी आपण पाणी ठेवू शकतो। दारामध्ये वगैरे कुत्रे असतील, गायी असतील, ज्या आल्या त्या पाणी कमीत कमी पिऊन जातील याच्यासाठी पाणी तर ठेवू शकतो। पण आपल्यापैकी बरेच असे ताई व दादा असतील की त्यांच्या घरी कुत्रा पाळलेला आहे किंवा बऱ्याच जणांना कुत्रा खूप आवडतो आणि ते कुत्रा पाळतात। पण मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला आपल्या घरातीलच सोडा, आपल्या घरातील कुत्रा आहे, आपण त्याला खूप आवडीने आणला आहे, आपला जीव त्याच्यावर आहे, त्याला तर आपण खाऊ घालतो। पण जे रस्त्यावर जे भटके कुत्रे असतात त्या कुत्र्यांना जर आपण भाकरी आणि पोळी खाऊ घातली तर ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला काय फायदा होतो, त्याचे लाभ काय आहेत, याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, काय सकारात्मक परिणाम होतो, हे तुम्हाला या व्हिडिओ मधून बघायला मिळणार आहे। बऱ्याच वेळेला बघा, या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात, इझी, अरे याच्यात काय आहे, कुत्र्याला काय खाऊ घालायचंय, आपण कुत्र्याला मारतो बऱ्याच वेळेला लाथाने, काठी वगैरे। तर असं कधीच करू नका। याचे जे लाभ तुम्ही ऐकले ना तर यापुढे कधीही तुम्ही कुत्र्याला असू देत किंवा कोणत्याही पशु पक्षींना कधी मारणार नाही किंवा त्यांना इजा पोहोचवणार नाही। उलट तुम्ही स्वतः त्यांना काही का होईना, पोळी असेल, भाकरी असेल, घरात जे काही असेल ते तुम्ही खायला द्याल। तर हिंदू मान्यतेनुसार कुत्रा हे भगवान भैरवाची स्वारी मानला जातो। त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते। कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालणे हे आपल्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतं हे आपण आता बघूयात। सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपला अपघाती मृत्यूपासून बचाव होतो। मान्यतेनुसार कुत्रा हा कालभैरवाची स्वारी मानला जातो आणि कुत्र्याला खाऊ घातल्यास कालभैरव भगवान प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्यावर अपघाती मृत्यू किंवा अकाली मृत्यू, बऱ्याच वेळेला बघा वय नसताना किंवा काही नसताना एखाद्या घरामध्ये काहीतरी वाईट गोष्टी करून ते जीव वगैरे देतात। तर या गोष्टींची तुम्हाला भीती असेल किंवा अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये घडल्या असतील किंवा आपल्या घरात घडू नये यासाठी आपण भटक्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालू शकतो। दुसरा फायदा म्हणजे काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला आपण भाकरी खायला दिली तर ज्योतिष शास्त्रानुसार शनी आणि केतूचे प्रतीक हा कुत्रा मानला जातो। ज्याच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रह शांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला भाकरी किंवा पोळी जे काही आहे ते तुम्ही खाऊ घातलं, इंटेन्शन आपल्या मनामध्ये ठेवलं तर या ग्रहांचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होताना आपल्याला बघायला मिळेल। म्हणजे हा ग्रह जेव्हा निगेटिव्ह असतो त्याचे जे दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतात ते कुठे सकारात्मक परिणामाकडे वळताना आपल्याला बघायला मिळतील। तिसरं म्हणजे कालसर्प दोषामध्ये आपल्याला लाभ मिळतो। ज्यांना कालसर्प दोष आहे त्यांना कालसर्प शांती करायला सांगितलेली आहे पण शक्य होत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी आपल्या घरात काळा कुत्रा पाळावा व त्याची काळजी घ्यावी, त्याची निगा राखावी। याने कालसर्प दोषापासूनचा जो निगेटिव्ह प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत आहे तो दूर होऊन सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात। चौथं म्हणजे पितरांच्या शांतीसाठी सुद्धा आपण कुत्र्याची सेवा आहे ती करू शकतो। मान्यतेनुसार पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो। कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास आपले नशीब उजळते, म्हणून कुत्र्याला रोज काही ना काही खायला द्यायचं। रोज बघा गोड भाकरीच किंवा गोड पोळीच द्यायची नाही, ती कधीतरी तुम्ही शनिवारी वगैरे दिलं तर चालेल। पण साधी जी आपली भाकरी पोळी जे आपण बनवतो ते आपल्याला कुत्र्याला खायला द्यायचं आहे। गोड कुत्र्याला जास्त खायला देऊ नयेत असं म्हटलं जातं। त्यानंतर तुम्ही संतती प्राप्तीसाठी ट्राय करत आहात, तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात तर कुठेतरी आपण जे म्हणजे मेहनत करतोय की जे प्रयत्न करतोय पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल तर नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपण ज्या जोडप्यांना म्हणजे संतती प्राप्तीचे सुख मिळाले नाही त्यांनी काळ्या कुत्र्याला
पाळले तर याचा खूप लाभ होऊ शकतो। तसेच काळ्या कुत्र्याला पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा शुभ मानले जाते। तुम्हाला जर कुत्रा पाळणं होत नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे काळा कुत्रा असेल त्याला नित्य नियमाने रोज मनामध्ये इंटेन्शन ठेवून आपण भाकरी किंवा पोळी खायला घालू शकतो। कारण बऱ्याच जणांना कुत्रा पाळणं शक्य नाहीये तर आपण रस्त्यावरचे जे भटके कुत्रे असतात त्यांची सेवा करू शकतो। आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपल्याला याचा फायदा होतो। सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की कुत्रा आपल्या मालकावर येणारी संकटे घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारच्या जसं की बाहेरील बाधा अडचणी नजर दोष या गोष्टींचा जो त्रास आहे तो आपल्याला होत नाही असं म्हटलं जातं। पण परत एकदा सांगते की कुत्रा पाळणं होत नसेल तर भटक्या कुत्र्यांना रोज आपण नित्यनेमाने भाकरी किंवा पोळी खाऊ घालायची आहे। दारामध्ये त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। इंटेन्शन आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे की मी कशासाठी करत आहे। बघा हे कशासाठी हे काय करत असतात हे उपाय केल्याने अचानक असं होणार तसं होणार तसं नाही। हे केल्याने काय होईल की कुठेतरी आपल्या कामामध्ये अडथळे येतात नशिबाची साथ मिळत नाहीये तर हे पुण्याचं काम केल्याने मुक्या प्राण्याला खाऊ घातल्याने आपलं नशीब जे आहे ते साथ देऊ लागतं। म्हणजे आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू लागते। आणि बरेच जण काय करतात मी हा व्हिडिओ कशासाठी बनवला की बरेच जण कुत्रा आला की त्याला हाकलून देतात लातेने मारतात किंवा कुत्र्याला येऊच देत नाहीत कुत्र्याला घाबरतात की नाही कुत्र्याला खाऊ घातलं की तो रोज येईल असं नाही। आपण त्याला भाकरी पोळी खाऊ घातली पाहिजे आणि ते घातल्यानंतर आपल्याला त्याचे एवढे लाभ मिळतात। म्हणजे ह्या गोष्टी समजल्यानंतर तरी आपण कुत्र्यांबद्दल असेल प्राण्यांबद्दल असेल दयाभाव दाखवू आणि आपण त्यांना काहीतरी खायला देऊ। कारण बघा आपल्या घरातल्या कुत्र्यांसाठी प्राण्यांसाठी तर आपण करतोच पण जे रस्त्यावरचे असतात त्यांना ह्या गोष्टी वेळेवर वगैरे मिळत नाहीत त्यामुळे किमान आपल्या दारामध्ये आल्यानंतर तरी आपण त्यांना भाकरी किंवा पोळी खाऊ घालायला पाहिजे। तुम्हीही घाला जे घालत नसतील त्यांना हे फायदे सांगा म्हणजे ते घालायला लागतील आणि कुठेतरी एखाद्या तरी मुक्या जीवाचं पोट जे आहे ते भरेल आणि तो जगेल किंवा त्याचं आयुष्य वाढेल किंवा त्याचं आपण म्हणतो खायला मिळाल्याने तो तृप्त होईल तर याचं पुण्य जे आहे कुठेतरी तुम्हाला सुद्धा मिळेल। श्री स्वामी समर्थ।